तुमचा दिगंबर इतकंच लिहिलेलं आहे। बाकी काय ते तुम्ही समजा। म्हणजे अहो माझा निरोप सुद्धा घेणार नाहीत का? आई ग, बिचारीला हिचा नवरा शेवटचं सांगून पण गेला नाही। सखू, वसुलीला गेलाय ग तो। कसली वसुली आणि कसलं काय? त्याची बायको बळी जाते ना आज। दिगूला बघवलं नसतं म्हणून तोंड लपून पळून गेला। पण सखू आपल्या कर्माचीच फळं भोगते म्हणावं, त्यात कोण काय करणार? अहो असं का वागतात? भेटले असते तर अखेरचा निरोप तरी घेता आला असता। पण हो, समोर असते तर माझा पाय घरातून निघताना जड झाला असता आणि मी शपथ मोडली ना त्यांची। वाईट वाटलं असेल त्यांना। निघ बाई तू सखू, उगच उशीर झाला तर आम्ही तुला अडवतोय असं समजून गावकरी आमच्यावर खवळतील। निघ। थांब हं सखू, तुला कुंकू लावते। हा भाग्यवान आहेस तू, कारण अहेवपणी जातीयस ना। सवाष्ण असताना मरण येणं म्हणजे किती ते भाग्य। पण हिचं कुंकू दिगू नेमकं कुठे असेल? जिंगरोबाच्या आदेशानुसार आता सखूला उद्या नरपशूच्या गुहेत जावं लागणार। इतर कोणी मला खुळी म्हणतं ना तेव्हा मला वाईट वाटतं, पण तुम्ही मला जेव्हा खुळी म्हणता ना तेव्हा मला खूप गोड वाटतं।